माझं नाव संग्राम बलवीन सोळंके, देवगिरी महाविद्यालय बी.कॉम तृतीय वर्षाचा मी विद्यार्थी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी माझे विचार आपल्या समोर मांडत आहे. स्वामी विवेकानंद आपले आदर्श. स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे एक महान मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जीवन आणि विचार हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला जीवनाचं खरं ध्येय आणि त्याच्या दिशेने जाण्याचा मार्ग शिकवला. त्यांचे विचार, त्याग आणि देशसेवेचं व्रत आजही समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्शवत ठरतं. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. त्यांनी अल्पायुष्यात भारतीय विचारधारेचं जागतिक व्यासपीठावर प्रतिनिधित्व केलं. 1893 साली शिकागो इथं झालेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी भारताची ओळख करून दिली. त्यांच्या माझ्या बंधू भगिनींनो या भाषणानं संपूर्ण जगात भारतीय तत्वज्ञानाचा जय जयकार झाला. त्यांनी धर्म, अध्यात्म आणि मानवता यांची सांगड घालत त्याचा संदेश प्रभावीपणे दिला. स्वामी विवेकानंद यांचं जीवन हे प्रत्येक तरुणासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला. हा विचार आपल्या जीवनात आत्मसात केला तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. त्यांची शिकवण नेहमी सांगते की प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम शक्ती आहे, फक्त गरज आहे ती ओळखण्याची. त्यांच्या जीवनचरित्र आपल्याला विविध बोध शिकायला मिळतात. आत्मविश्वास. विवेकानंद यांचे जीवनचरित्रात आपल्याला आत्मविश्वास शिकायला मिळतो. विवेकानंद यांचे विचार आपल्याला सांगतात की आपण आपल्यावर विश्वास ठेवायला हवा. आपण जसे विचार करतो तसे आपण घडत असतो. कर्तव्यनिष्ठा ही आपल्याला आढळून येते. त्यांनी नेहमी कर्तव्याचं महत्त्व अधोरेखित केलं. प्रत्येकानं आपलं कार्य समाजासाठी समर्पित करावं. धार्मिक सहिष्णुता ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रात पाहायला मिळते. स्वामी विवेकानंद यांची शिकवण धर्माचं खरं स्वरूप म्हणजे मानवतेची सेवा हा संदेश देते. स्वामी विवेकानंद यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा आहे. त्यांच्या विचारांनी आपण आपलं जीवन घडवू शकतो आणि समाजाला नवं स्वरूप देऊ शकतो. ते फक्त एक संतच नव्हते, तर ते एक क्रांतिकारक विचारवंत होते, ज्यांनी जगाला भारताच्या आध्यात्मिक शक्तीची जाणीव करून दिली. त्यांचा आदर्श आपल्याला जीवनात प्रगतीच्या मार्गावर नेहमी प्रेरित करत राहील. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील 2 प्रसंग मला या ठिकाणी आपल्या मित्रांना सांगावेसे वाटतात. पहिला प्रसंग असा की एकदा स्वामी विवेकानंद इंग्लंडमध्ये प्रवास करत असताना काही युवक त्यांची टिंगल करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी स्वामीजींना नदीकाठी उभं राहून निशाण्यावर गोळ्या मारण्याचं आव्हान दिलं. जवळपास ठेवलेल्या एका मडक्यावर गोळी मारून दाखवायची होती. त्या तरुणांनी अनेक प्रयत्न केले, पण निष्फळ. कोणीही मडक्यावर गोळी मारू शकले नाही. त्या तरुणांनी स्वामी विवेकानंदांना आव्हान दिल्यावर स्वामी विवेकानंदांनी शांतपणे बंदूक हातात घेतली आणि मडक्याकडे पाहिले. त्यांचं संपूर्ण लक्ष फक्त त्या मडक्यावर केंद्रित होतं. त्यांनी एकामागोमाग 3 गोळ्या मारल्या आणि तिन्ही वेळा त्यांनी अचूक निशाणा साधला. ते तरुण आश्चर्यचकित झाले. त्यांनी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी, तुम्ही कधी गोळ्या चालवल्या नाहीत, तरी कसे यशस्वी झालात? यावर स्वामीजी विवेकानंद उत्तरले, तुम्ही जे काही करता त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. विचारांना भटकू देऊ नका. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मग यश तुमचंच आहे. आपल्याला या कथेतून काय शिकवण मिळते बरं? या कथेतून धडा मिळतो की यशस्वी होण्यासाठी ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर स्वामी विवेकानंदचे हे तत्व पाळलं पाहिजे. सतत प्रयत्न करा आणि एकाग्रतेने काम करा. स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती आणि युवकांसाठी महान प्रेरणा स्रोत होते. त्यांचे जीवन आणि विचार अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांच्याशी अशीच आणखी एक त्यांच्याशी संबंधित प्रेरणादायी कथा. एक छोट्या गावात एक गरीब मुलगा राहत होता. त्याला शिकण्याची तीव्र इच्छा होती, पण त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तरीही तो नेहमी आपल्या आईला विचारायचा की मी मोठा होऊन काहीतरी मोठं करेन का?
त्याच्या आईने त्याला नेहमीच सांगितलं की त्यानं मनापासून प्रयत्न करावा, पण त्या काळात त्याला कोणीच मार्गदर्शन देऊ शकलं नाही. एक दिवशी त्यानं स्वामी विवेकानंदांचं भाषण ऐकलं. स्वामींच्या भाषणातील "उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका" हे वाक्य त्या मुलाच्या मनावर बिंबलं. ते त्याच्या मनावर खोलवर कोरलं गेलं. स्वामी विवेकानंदांनी आत्मविश्वासाचं आणि दृढ निश्चयाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांची शिकवण सांगते की प्रत्येक माणसामध्ये असीम शक्ती आहे, फक्त त्याचा शोध घ्यायचा असतो. त्यांच्या भाषणात त्यांनी अजून एक विचार मांडला. तुमच्या आत्म्यावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, कारण तोच तुमच्यात वसलेला आहे. त्या दिवसापासून त्या मुलाने प्रयत्न सुरू केले. त्यांनी पुस्तक मिळवण्यासाठी छोटं मोठं काम केलं, मेहनतीने शिक्षण घेतलं आणि आपल्या प्रयत्नामुळं आयुष्यात यशस्वी झाला. त्याने समाजासाठी मोठी कामं केली, लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला. असं या दोन प्रसंगावरून आपल्याला लक्षात येतं की स्वामी विवेकानंदांनी दिलेला आत्मविश्वासाचा आणि परिश्रमाचा संदेश हा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणतीही परिस्थिती असो, प्रयत्न, आत्मविश्वास आणि ध्येयावर निष्ठा असेल तर यश हमखास मिळते. स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र हे आम्हा युवकांसाठी आदर्श आहे, कारण त्यांनी जीवनात शिकवलेले धडे आपल्याला एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवनाची वाट दाखवतात. धन्यवाद.